बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा खऱ्या अर्थानं आज थंडावणार आहेत। महायुतीच्या आणि राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी बारामतीच्या शारदा प्रांगण या ठिकाणी सांगता सभा पार पडणार आहे। खऱ्या अर्थानं ही सभा संपूर्ण भावनिकतेच्या वातावरणात पार पडत आहे। आजच्या या सभेच्या माध्यमातून संपूर्ण जनतेची व्यवस्था जी आहे, या ठिकाणी 3000 लोकांची बैठकीची व्यवस्था करण्यात आली। आपण पाहू शकतो या ठिकाणी जनतेची व्यवस्था जी करण्यात आली, या ठिकाणी एका बाजूला संपूर्ण ठिकाणी खुर्च्या लावलेल्या आहेत। तर उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वरच्या बाजूला शेड मारून छत टाकून या ठिकाणी नागरिकांना देखील सावलीची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। एकंदरीत आपण एका बाजूला जर पाहिलं तर खरं तर आज संपूर्ण या ठिकाणी आशयाचे बॅनर लावून एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसंच एका बाजूला जर पाहिलं अजितदादा, एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकमेकांना पेढा भरवताना हा बॅनर देखील आजच्या ह्या सभेच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे। तर एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा बॅनर देखील लावले। तसंच मध्यभागीच आपण जर पाहिलं तर दिवंगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील या ठिकाणी बॅनर देखील लावलेला आहे। तसंच जर एका बाजूला आपण पाहिलं महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांचा देखील या ठिकाणी बॅनर लावलेला आहे। आणि तसंच जर आपण त्याच बाजूला जर पाहिलं तर अजित पवारांचं जे संपूर्ण कुटुंब आहे, तर एका बाजूला अजित पवारांच्या ज्या मातोश्री आहेत त्या देखील आहेत अजित पवारांच्या एका बाजूला बसलेल्या। तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देखील बसलेल्या आहेत। तर त्यांच्याच पाठीमागं जय आणि पार्थ असे दोघं देखील या ठिकाणी उभं राहिलेलंच आपल्याला या ठिकाणी ह्या संपूर्ण स्टेजवरती या बॅनरच्या माध्यमातून या ठिकाणी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर संपूर्ण या ठिकाणी जी नागरिकांची जे मतदारांची जी आहे बैठकीची जी व्यवस्था आहे या ठिकाणी खुर्च्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। संपूर्ण जो परिसर आहे तो या ठिकाणी गुलाबी रंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि घड्याळाचं या ठिकाणी चिन्ह हे करून या ठिकाणी संपूर्ण हे जे आहे तो परिसर गुलाबी रंगाने भरवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर एका बाजूला जर पाहिलं आपण अजित पवारांचे जे बॅनर आहेत, जे अजित पवारांनी जे केलेलं काम त्या कामाची जी प्रती आहेत या ठिकाणी लावण्यात आल्या। तर एका बाजूला अजित पवार आणि आपण जर पाहिलं तर अनेक मान्यवर त्यांच्याशी बातचीत करताना आपल्याला या ठिकाणी आशयाचे बॅनर आपल्याला लावल्याचं पाहायला मिळत। तर एका बाजूला देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच अजित पवारांच्या पत्नी देखील या ठिकाणी आहेत। असे संपूर्ण जे अजित पवारांचे जे आशयाचे जे बॅनर आहेत या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। एकंदरीत हे संपूर्ण जे वातावरण आहे एकंदरीत भावनिक वातावरण आपल्याला झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। संपूर्ण आता एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता या सांगता सभेला खरं तर काल रात्रीपासून जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पार्थ पवार या ठिकाणी सभेची रात्री देखील त्यांनी दोनदा या ठिकाणी पाहणी केली। तसंच आज सकाळी जर पाहिलं आपण सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी देखील सभेच्या ठिकाणी या ठिकाणी येऊन पाहणी केली। कशा प्रकारची नागरिकांची मतदारांची या ठिकाणी बैठक व्यवस्था करण्यात आली, अशा प्रकारची या ठिकाणी पाहणी केल्याची त्यांनी देखील या ठिकाणी भेट दिलेली आहे। परंतु आजच्या ह्या सांगता सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसंच त्यांच्यासोबत देखील रामदास आठवले, अजून उदय सामंत असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असेल आणि मंत्री महोदय आजच्या ह्या सांगता सभेला उपस्थित राहणार आहेत। तसंच आपण सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री, पहिला महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील सांगितलेले आहे। खासदार सुप्रिया सुळे हे देखील आजच्या ह्या सांगता सभेला उपस्थित राहणार असल्याचं देखील त्यांनी आज ह्या सांगितलेलं आहे। परंतु आता आपण एकंदरीत पाहिलं तर अधिक महत्वाचं जर सांगायचं झालं तर अजित पवारांची जी सभा आहे 18 डिसेंबर 2025 रोजी बारामती नगर परिषदेची सांगता सभा याच मैदानावर, शारदा प्रांगणावर याच मैदानावरती सभा पार पडली। आणि असं वाटलं नव्हतं की संपूर्ण महाराष्ट्राला देखील असं वाटलं नव्हतं की अजितदादांची सभा ही शेवटची सभा होईल, असं संपूर्ण महाराष्ट्राला देखील वाटलं नव्हतं। परंतु अजितदादांची देखील जी शेवटची सभा याच मैदानावरती झाली। परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे शारदा प्रांगण हे जे मैदान आहे राजकीय दृष्टिकोनातून हे विजयाचं मैदान देखील मानलं जातं। अशा प्रकारचं या ठिकाणी हे सांगता सभा आयोजित करण्यात आले। आता आजच्या ह्या सभेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार हे आता जनतेला काय संबोधित करतात याकडे मात्र संपूर्ण जनतेचं लक्ष वेधलं गेलं आहे। सुधीर कुसाळकर, LS मराठी, बारामती।